जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आमदार सर. यानंतर मी सिद्धार्थ हत्ती आंबेरे यांना विनंती करतो आपलं थोडक्यात या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आज आपल्या परभणी लोकसभेचे लाडके खासदार संजय उर्फ बंडू जाधव साहेब यांच्या फॉर्म भरण्यासाठी आणि आनंद उत्सव आणि विजयाच्या रॅलीसाठी उपस्थित असलेले मंचावर सर्व महाविकास आघाडीचे नेते, या आनंद उत्सव या रॅलीमध्ये आपण आलेले सर्व परभणी लोकसभेचे मतदार बंधू आणि भगिनींनो, मी महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं तुम्हाला एकच नम्रपणे सांगू इच्छितो. खासदार साहेबांनी गेल्या 10 वर्षामध्ये मेडिकल कॉलेज असेल, या रस्त्याचे विकास असेल, हे रस्त्याचे विकास कामं केलेत. आमदार असताना रस्त्याचे विकास कामं केलेत. सर्वात जास्त निधी त्यांच्या आमदार फंडातून आणि खासदार निधीतून मागासवर्गीय वस्तीमध्ये दिलेला आहे. या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाचं संविधान लिहिलंय आणि ते संविधान वाचवण्यासाठी या रस्त्यावर आपली मोदीच्या विरोधामध्ये लढाई आहे. जरी वंचित आपल्यासोबत नसल आलं तरी सर्व तमाम आंबेडकरी समाज आदरणीय बंडू जाधव साहेबांसोबत उपस्थित राहणार आहे. मला हे तुम्हाला मुद्दा मी तर सांगायचं आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेस या देशाचा स्वातंत्र्याचा चळवळ, स्वातंत्र्याचा संग्राम काँग्रेस पक्षाचा आणि महाविकास आघाडीचा आहे, त्यावेळेस सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी मनोवादी सरकार उकडून फेकलं होतं. तसंच आपण केंद्रामधलं मोदी आणि शहाचं सरकार परभणीतून बंडू जाधव साहेबांची लाखोच्या लीड देऊन उकडून टाकणार आहोत. एवढं मी तुम्हाला इथं नम्रपणे सांगतो. बराच उशीर झालेला आहे, मी जास्त वेळ घेणार नाही, पण मी खासदार साहेबांना सांगू इच्छितो. गेल्या वेळेस वंचितच्या उमेदवारांनी 1.5 लाख मतदान घेतलं होतं. यावेळेस खासदार साहेब 1.5 लाख आणि त्याच्या पुन्हा 50,000 2 लाख लोकांची आंबेडकर युनियनचं मतदान आपल्याला पडणार आहे. हे सुद्धा मी तुम्हाला इथं नम्रपणे सांगतो. 580 किलोमीटरची ज्यावेळेस धम्मयात्रा परभणी शहरातून मुंबईपर्यंत आम्ही काढली, त्यावेळेस खासदार साहेबाचा कार्यक्रम, महाराजाचा कार्यक्रम पाथरी रोडला सुरू होता. मी साहेबांना विनंती केली की साहेब, आमची धम्मयात्रा दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. खासदार साहेबांनी सर्व समाजाचा, सर्व जाती समाजाला एकत्र घेऊन जाणारा हा आपला उमेदवार आहे. तो कार्यक्रम सकाळी 11 वाजता केला आणि आमच्या धम्मयात्रेच्या स्वागतासाठी स्वतः खासदार साहेब तिथं शुभेच्छा देण्यासाठी आले. त्यामुळे मी आपल्याला तमाम सर्वांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये रात्र वैराग्य आहे. एक नमुने आपल्या पुढे येत आहेत. काल तुम्ही बघितलं, अमर अकबर इथं आले होते. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार, टरबुजाचा भ्रष्टाचार तुम्हाला सर्वांना इथं माहीत आहे. मला एकच इथं सांगायचं आहे, आपली परभणी जी आहे गद्दाराला गाडून टाकणार ही भूमी आहे, ही संतांची भूमी आहे. आणि मला इथं मुद्दाम सांगायचं आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, या मिंदे सरकारचा शिंदे असेल, ते कोणी इथं आपला उमेदवार उभा करू शकले नाहीत. त्यांना माहिती आहे आपल्याला कोणता उमेदवार इथं आयात करावा लागला. मला मुद्दाम तुम्हाला इथं सांगायचं आहे, इथं सक्षम उमेदवार खासदार बंडू जाधव साहेबांसमोर कोणीही त्यांना मिळालेला नाही. त्यामुळं आजचं हे जे आपला आनंद उत्सव आहे, हे लाखोच्या मतानं बंडू बॉसला लीड देणार आहे. एवढंच मी इथं सांगू इच्छितो आणि माझं संबोधतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद.